पहिलं व संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी येतो तो निखिल सनगर, वेगाचा बादशाह. आणि स्ट्राईक वरती येतो रोहन माने. 7 षटकांचा सामना राहील हा. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ते बिनबाद 4. फटका मारतोय लेगच्या दिशेने आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. चेंडू लवकर आणायचा आहे प्रमोद दादा. या सामन्यातील खास वैशिष्ट्य म्हणून आहे ते खास रोहन मानेसाठी प्रत्येक षटकारला राहुल माने यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे. धाव संख्या झपाट्याने वाढ. धाव संख्या होती ती बिनबाद 8. सरळ बॅटने खेळून काढतोय चेंडू. 1 धाव ते समाधान मानावं लागतं ते रोहनला आणि फिरोजला. धाव संख्येचा वाढ. धाव संख्या होती ती बिनबाद 9. ऑफसाईड दिशेने मारलेला चेंडू सरळ सीमारेषेचा जातोय. 2 धावावरती समाधान मानावं लागतं मला वाटतंय फिरोजला. एक चांगला फटका मारतोय तो फिरोज तहसीलदार. धाव संख्येचा वाढ. धाव संख्या होती ती 11. पीठ होतोय तो फिरोज तहसीलदार. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा यशस्वी झालाय तो निखिल सनगर. उत्तम फटका मारतोय. बॉल खाली राजू नदाब. एक उत्कृष्ट झेल घेतोय तो राजू नदाब. झेल बाद होता ते फिरोज तहसीलदार. एक चांगला झेल घेतोय तो राजू नदाब. फिरोजची जागा भरून काढण्यासाठी येतात ते एक नावाजलेला खेळाडू महेश साखळकर सर. एक अनुभवी खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे महेश साखळकर सर. धाव संख्या झाली ती संदीप पसारे टायगरची 1-11. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अद्याप. स्ट्राईक वरती आलाय तो फिरोज तहसीलदारची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो महेश साखळकर सर. स्ट्राईक वरती आहे तो महेश साखळकर सर. नॉन स्ट्राईक वरती आहे तो पिच हिटर रोहन माने. वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक टाकतोय तो निखिल सनगर. 1-11.
आखुडमध्ये चेंडू ऑफसाईड दिशेने मारलेला चेंडू. एक चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल ते नितीन गुरवचं. 1 बॉन्स. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-11 व संघासाठी तिसरं व वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी येतोय राजू नदाफ. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी येतो तो राजू नदाफ. स्ट्राईक वरती आहे तो रोहन माने. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सुधीर पटकारे. स्ट्राईकवर आहे रोहन माने. प्लेयर आहेत सर बघा मेजा 4 लावलाय 5 आहेत रे बाहेर. बाहेर लावायला लागणार. 4 एक आत घ्यायला लागणार. हो 4 बाहेर राहणार. जाधव सर 4 बाहेर लावा. चला सामना चालू करा. स्ट्राईक वर आहे रोहन माने. फुलटच मध्ये चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. सरळ चेंडू सरळ सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकतोय रोहन माने. राजू नदाफचं सहर्ष स्वागत केलंय रोहन माने यांनी. एक चांगला फटका मारतोय रोहन. बीट होतोय. एक चांगला गोलंदाज आहे जो राजू नदाफ. नीटसा काय चेंडू कळत नाही रोहनला. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक सुधीर पटकारे. आखुडमध्ये चेंडू उत्तम फटका. सरळ चेंडू जातोय देवळावरती. मला वाटते देवळावर पडला असेल तर डिक्लेअर 2 द्या. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 1-17. उत्तम फटका सरळ सीमा रेषा पार. एक चांगला फटका मारतोय जो रोहन माने. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 23. 1-23. कागल तालुक्यामध्ये प्रथमच युट्यूब लाईव्ह माध्यमातून मॅचेस घेतले ते सेलपेल अध्यक्ष संदीप सोनुले, पप्पू सनगर, किरण भुई, राहुल हेगडे, संयुक्त शाहूनगर यांच्याकडून.
सामना चालू. पुन्हा एकदा उत्तम फटका मारण्याच्या नादात बीट होते तो रोहन माने. एक चांगला गोलंदाज आहे जो राजू नदाफ. त्याने अनेक सामने गाजवले आहेत ते राजू नदाफ. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू लेगच्या दिशेने खेळून काढतोय रोहन. आदित्य सनगर एक चप्पल क्षेत्ररक्षक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1-24. 3 षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतरचा होणारा सामना साई चॅलेंजर्स वारच्यासोबा सिद्धी वॉरियर्स. बॉलर म्हणून आलाय तो सुधीर पटकारे. वैयक्तिक पहिले व संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी होते तो सुधीर पटकारे. ह्या ओव्हरला 2 तर मारतात बघा प्रफुल्लदा भाई. उत्तुंग फटका सीमा रेषे पार. एका चांगला फटका मारतोय तो रोहन माने. भागातील एक नावाजलेला खेळाडू. धाव संख्येत झपाट्याने वाढ. धाव संख्या होती ती 1-30. साडी त्यात अडकलाय बघ. समोर साडी बघ त्यात गुंडाळलाय. दुसरा बॉल घेऊया काय रे. चला सामना चालू करा. खेळाडूने आत या लवकर. तोच आहे चेंडू रोहन. चेक करायची गरज नाही. पप्पू सनगर तुम्ही तिथेच थांबा. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचतोय तो रोहन माने. पुन्हा एकदा लेग साइजेशन मारल्या. चेंडू सरस सीमा रेषा पार. 2 चेंडू 10 धावा. एक चांगली सुरुवात करतोय संघासाठी तो स्वतः कर्णधार रोहन माने. धाव संख्येत झपाट्याने वाढ. धाव संख्या होती 34. 1-34. झेल सुटतोय. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो सुधीर पटकारे.
ऑफ साईड दिशेने मारण्यात बीट होतो तो रोहन माने. एक चांगली गोलंदाजी टाकत आहे तो सुधीर पटकारे. स्लोवर पद्धतीचा चेंडू लेग साईड दिशेने मारलाय. एक चांगला क्षेत्ररक्षक प्रमोद सावळ. एक धाववरती समाधान मानावं लागतं ते रोहनला. फुलटा मध्ये चेंडू स्टेजच्या दिशेने खेळून काढलाय. बॉल खाली राजू नदाब. एक खराब असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते राजूचं. 2 धावावरती समाधान मानावं लागतं ते महेश सकल सराला. धाव संख्येत वाढ. धाव संख्या होती ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 37. सचिन कोरवी. सचिन कोरवी कुठे असतील त्यांनी स्टेजचा संपर्क साधा. सचिन कोरवी. इकडे काय कुठल्या स्टेजच्या इकडे काय इकडे संदीप डेरे. हा संतोष वैयक्तिक दुसरं व संघासाठी 5वं षटक टाकण्यासाठी होते तो निखिल सनगर. त्याचा सामना करेल तो धडाकेबाज फलंदाज रोहन माने. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1 बाद 37. सामना चालू करा. वैभव पाटील. ब्लॉकर मध्ये चेंडू मारलेला आहे सरळ सीमा रेषे. 4 आगे बघा पुढे जाऊन. देवळावरती पडलाय टप्पा. 4 धावा. चांगला फटका मारतोय तो रोहन माने. वैयक्तिक 34 या धाव संख्येवरती खेळतोय. 17 चेंडू मध्ये 34 धावा. पुन्हा एकदा फटका मारलेला जातोय सीमा रेषेजवळ पार 6. धाव संख्येत झपाट्याने वाढ. 1 बाद 47. पुन्हा एकदा फटका सरळ सीमा रेषा पार. धडाकेबाज फलंदाज. एकोणीस चेंडू मध्ये 46 धावावरती खेळतोय तो रोहन माने.
संघाच्या धावा झाल्या ते 1 बाद 53. रोहन मानेचे आहेत 46. 19 चेंडू मध्ये 46 धावीवरती खेळतोय रोहन माने. अवांतर धावसंख्येत वाढ. पंच वैभव पाटील यांच्याकडून व्हाईटचा इशारा. वाईट. उत्तम फटका मारण्यात बीट होतोय तो रोहन माने. बाकीचं काम पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक सुधीर पटकारे. व्हाईट. दिशा भूल केली आहे ते गोलंदाजाची. फलटज पद्धतीचा चेंडू सरळ सीमा रेषे पार आणि शतक अर्धशतक झालंय ते रोहन मानेचे. 52 धावावरती खेळतोय रोहन माने. बॅट दाखवा अजून एकदा. रोहन माने धाव संख्या झाली ती 5 षटकाच्या उत्तरार्धात 62 सॉरी 1 बाद 62. पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. युट्यूबच्या माध्यमातून 1.5 तासामध्ये 11,000 व्ह्यूज झालेले आहेत. पुन्हा एकदा फटका आणि सरळ सीमा रेषे पार. यानंतरचं समालोचक करतील ते आमचे मित्र सचिन कोरवी. समालोचक कक्ष द्यायचा आहे. पाच षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 1 बाद 69. कागल तालुक्यामध्ये प्रथमच युट्यूब लावू. और सचिन कोरवी या की
सच्चा म्हणते जे लय भारी म्हणते ती एसटीत बसून त्याला सवय आहे रे या आमच्या तोंडात कसं शिवा जातील तपायला लागले हे लोक काय रे आहे की खुर्ची 1 मिनिटात खाली करायची. चालू चालू माईक चालू करायचं एक बाद 69 झालाय 5 षटकं झालेत. कोण खेळाले एवढे? रोहन माने आणि महेश सपकाळ. वैयक्तिक दुसरं षटक टाकण्यासाठी होते राजू नदाब. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6 संघासाठी 6वं षटक घेऊन येत आहेत ते सांगलीचे गोलंदाज राजू आमनापूरकर. राजू नदाब समोर आहे तो महेश साखरकर. षटकातील पहिला चेंडू समोर आहे तो महेश साखरकर. मारलेला फटका प्रमोद सावळ यांच्याकडे एक धाव घेतो तो महेश साखरकर. धावसंख्येत भर धावसंख्येत 70. धाव संख्या झाली ती 70. एक बाद. वैयक्तिक दुसरं व संघासाठी 6वं षटक टाकण्यासाठी होते तो राजू नदाब. या षटकामध्ये जर षटकार जर खेचला तर सचिन कोरे यांच्याकडून 501 रुपये बक्षीस आहे. उत्तम फटका आणि झेल सुटलेला आहे प्रमोद सावळ. रोहन माने याला जीवदान. वाघाच्या तावडीतून ससा कसा सुटतोय का तसा सुटलाय चेंडू. एक चांगली गोलंदाजी टाकतोय तो राजू नदाब. परंतु झेल सोडलेला तो प्रमोद सावळे यांनी. थांबा की सांगली एक्सप्रेस राजू नदाब आणि उत्तम फटका आणि झेल सुटलेला आहे नितीन गुरव. पुन्हा एकदा झेल सोडलाय नितीन गुरव. स्ट्राईक वरती आहे तो रोहन माने. 2 चेंडूवरती 2 जीवदान. गोलंदाजांनी काय करावं काय कळेना. षटक संपू दे की थांबा. टाइम डिक्लेअर झालेला आहे ते महेश साखरकर सर. त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो धडाकेबाज फलंदाज भारत सोनुले. लेगच्या दिशेने खेळून काढलाय. मिस फिल्डिंग होती आदित्यकडून. 2 धावावरती समाधान मानलं लागतं ते रोहनला. बॅटची कडा घेऊन जातोय ते लेगच्या दिशेने. उत्तम फटका सरळ सीमा रेषा पार. एक चांगला फटका मारतोय स्टेजच्या दिशेने सरळ सीमा रेषा पार रोहन माने. फुलटल बदल चेंडू. बॉल जातोय सरळ सीमारेषेजवळ. बॉल तटला असला तर 2 धावा पळून काढायचे आहेत. बॉल देवळाच्या पलीकडे गेलाय. चौकार आहे काय प्रमोद दादा. पळून काढा पळून काढा. डिक्लेअर 2 आहेत. देवळावर पडलाय. डिक्लेअर 2 आहेत. डिक्लेअर 2.
धावसंख्या किती झाली? प्रफुल्ल धावसंख्या हा या दोन 82 काय 82 झाला 82 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 82 आणि वैयक्तिक पहिलं व संघासाठी 7वं षटक टाकण्यासाठी होते तो ऑफ स्पिनर बॉलर योगेश मोहिते. स्ट्राइक वरती आलाय तो भरत सोनुले. नॉन स्ट्राइक वरती आहे तो रोहन माने. योगेश मोहिते उत्तम फटका लेगच्या दिशेने आणि सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार. नीटचा काय सापडत नाही तो. एक चांगला फटका मारतोय तो भारत. उत्तम फटका आणि सरळ चेंडू सीमा रेषा पार. दोन चेंडू मध्ये 10 धावा ठोकतोय तो भारत सोनुले. धाव संख्येत झपाट्याने वाढ. धाव संख्या होती ती 82 480 आणि 92 झाला बघा. 92 7 षटकाच्या उत्तरार्धात धाव संख्या होती ती 92. चला सामना चालू करा. ब्लॉकर मध्ये चेंडू सरळ खेळून काढलाय. बॉल घालाय मोहसिन आणि झेल सोडतोय पुन्हा आणि स्ट्राइक वर आलाय तो रोहन माने.